ज्यावेळी आपलीच माणसे आपल्याला समजून घेत नाहीत त्यावेळी फारच त्रास व दुःख होतं. त्यात पण आपण स्वतःला समजायचं की जसे ऋतू काळ बदलतात तशीच परिस्थितीनुसार माणसेही बदलतील, समजून घेतील, चांगले दिवससुद्धा येतील. कारण आपली हीच माणसे त्यांच्या नुसत्या असण्याने सुद्धा आपल्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी भक्कम आधार मिळतो. स्वामी समर्थ म्हणतात, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जो बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. श्री स्वामी समर्थ हे स्वामींचे वाक्य एकदम बरोबर आहे. जो माणूस सत्य आहे त्याच्या पाठीमागं कोणीही उभा नाही आहे आणि जो गोड बोलतो, तोंडावर स्तुती करतो आणि स्वतःचा फायदा करून घेतो त्याचेच लोक आज खूप छान आहे असं स्तुती करतात समाजात. तेच लोक समाजात आता पुढं जातात. त्याच्यामुळं स्वामींची शिकवण सत्य आहे तेच सत्यच वागायचं. कारण शेवटी सत्याचाच विजय असतो. खोटं बोलून, कितीही गोड बोलून, लबाड बोलून त्यांनी त्यांचं ध्येय साध्य केलं तरी पण विजय हा सत्याचाच असतो. सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी औदुंबराच्या झाडाची पूजा केलेली आहे. आज आमच्या गावात गुरुवार आहे आणि गुरुचरित्र सारामृताचं वाचन आहे. त्याच्यामुळं मी औदुंबराच्या झाडाला पण एक हार आणलेला होता आणि मी पण बसलेली आहे. कारण घरी पण कामानिमित्त मला काय असं करणं होत नाही. त्याच्यामुळं सामूहिक पारायण असेल तर मी आवर्जून बसत असते. फुलं पण भरपूर आणली होती. पौर्णिमा होती आणि देवीला एक हार आणायला सांगितला होता आणि औदुंबराच्या झाडाला आणि स्वामींची आणि गुरुदत्तांची छोटीशी मूर्ती मी मंदिरात घेऊन जाणार होती. त्याच्यामुळं मी अगोदरच औदुंबराच्या झाडाला पाणी घालत होते तेव्हाच म्हटलं स्वामींच्या आणि गुरुदत्तांच्या मूर्तीला पण पाणी घालून घ्यावं. मी आज त्यांना मधानं अभिषेक केलेला आहे आणि नंतर पाण्याने वगैरे स्वच्छ करून थोड्या वेळ कारण वाचन थोडंसं उशिरा होतं, 10 वाजता सुरू होणार होतं आणि मी ही पूजा 6:30ला करते आहे. जरा मी लवकरच उठली होती आणि आवरलं होतं. पाणी वगैरे घालून घेतलं. स्वामींच्या स्वामींच्या व गुरुदत्तांची पण पूजा करून घेतली आणि मी औदुंबराच्या झाडाखाली नेहमी दिवा हा साधाच वापरते. कारण की इकडून तिकडून जरा कुत्र्यांचं येणं जाणं असतं आणि ते दिवा तेल असल्यामुळं थोडं चाटतात आणि मग ते स्टीलचा दिवा असेल किंवा पितळी दिवा असेल ना तर तो इकडं तिकडं ते तोंडात घेऊन जातात. त्याच्यामुळं मी मातीचाच दिवा वापरते. नंतर अगरबत्ती दिवा लावून घेतला. औदुंबराच्या झाडांना प्रदक्षिणा घातली आणि पूर्ण पूजा ही अशी झालेली आहे. हार घातल्यानंतर इतकं सुंदर दिसत होतं की असं वाटत होतं की स्वामींच्याच फोटोला आपण हार घातला आहे की काय असं म्हणजे औदुंबराच्या झाडात दिसत होतं. नंतर मी गावात गेली आणि तिथं मंदिरात असं श्री स्वामी समर्थाची पूजा मांडलेली होती. आज गुरुचरित्र पारायण होतं. बायका माझ्या अगोदर बऱ्याच आलेल्या होत्या त्यांनी आपापले पूजा मांडली होती आणि ही माझी पूजा आहे. मी छोटाच पाट आणलेला होता आणि स्वामींची एक छोटी मूर्ती आणि गुरुदत्तांची एक छोटी मूर्ती घेऊन आले होते. मी आज चालतच गेली होती मी गावात आणि ही समोर अशी पूजा मांडली होती. एक जण जे रेग्युलर सारामृत करतात ते बसले होते आणि हे दादा होते. त्यांनी आम्हाला पूजेसाठी खूप मदत केली. आमच्याकडनं स्वामींचा व गुरुदत्तांचा अभिषेक करून घेतला. आम्हाला संकल्प कसा करायचा ते पण सांगितलं आणि हे स्वामींचे फोटो मांडलेले होते. तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा.